सर्वप्रथम सगळ्यांचं इथे मनापासून स्वागत करते। व्यासपीठावर इथे उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे दैवत, आपले नेते आदरणीय पवार साहेब, इथे उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष आदरणीय जयंतराव पाटील साहेब, इथे उपस्थित असलेल्या आपल्या सगळ्यांच्या नेत्या, ज्यांच्यासोबत कायमच काम करत असताना एक वेगळं बळ मिळतं, त्या संसद रत्न आदरणीय सुप्रियाताई सुळे, इथे उपस्थित असलेले माजी मंत्री आदरणीय अनिलजी देशमुख साहेब, इथे उपस्थित असलेले माजी मंत्री आदरणीय राजेशजी टोपे साहेब, विद्याताई आणि माझ्या सगळ्या विभागीय अध्यक्ष, आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या ज्येष्ठ महिला पदाधिकारी आणि खरंच ज्यांना भेटण्यासाठी, ज्यांच्यासोबत संवाद साधण्यासाठी आम्ही आज सगळे इथे उपस्थित आहोत, त्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित असलेल्या माझ्या सगळ्या माता भगिनी, माझी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतरची ही आपली सगळ्यांची पहिली भेट। खऱ्या मीटिंगचं निमित्त आणि औचित्यच एवढं आहे की आपण एकमेकांसोबत भेटावं आणि एकमेकांसोबत भेटून एकमेकांसोबत चर्चा, निवांतपणे ओळख होईल आणि चर्चा होईल, ह्यासाठी ह्या बैठकीचं आजच्या दिवशी आयोजन करण्यात आलेलं होतं। गेल्या 1 तारखेपासून आदरणीय सुप्रियाताई सुळे यांनी महाराष्ट्र दौऱ्याला जी सुरुवात केली आहे ती नागपूरपासून दौऱ्याला सुरुवात झाली आणि त्यांच्यासोबत मी देखील त्यांच्यासोबत दौरा करत आहे। खरं जे वातावरण मी सगळीकडे अनुभवलं, जे प्रेम आणि जे पक्षाच्या प्रती तुमच्या सगळ्यांचं असलेलं प्रेम, साहेबांवरती असलेलं प्रेम मी जे अनुभवलं, ते खरंच ऊर्जा देणार आहे। आम्ही सोलापूर, नगर, वर्धा, अमरावती, नागपूर आत्तापर्यंत 5 जिल्ह्यांमध्ये जाऊन आलो। स्वयंस्फूर्तीने येणारी लोक, म्हणजे जिथे तालुक्यावरती देखील मेळावा झाला, त्या मेळाव्याला देखील गच्च हॉल भरलेला असायचा आणि प्रत्येक जण सांगायचं, ताई आम्ही पक्षासोबत आहोत, ताई आम्ही साहेबांसोबत आहोत, आणि ते खरंच बळ देणारं होतं। ज्या काय परिस्थितीतून आपण आज जातो आहे, खरं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हटला की आदरणीय पवार साहेब, आणि पवार साहेब म्हटलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, हे समीकरण हे कुणी वेगळं करू शकत नाही। कुठेही लहान मुलाला जरी विचारलं किंवा आपण एखाद्याला सांगितलं की आम्ही राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते आहोत, तो लहान मुलगा पण आपल्याला सहज म्हणतो, पवार साहेबांचा पक्ष ना। आम्ही त्या पवार साहेबांच्या पक्षाचे एक छोटे कार्यकर्ते म्हणून काम करतो, ह्याचा मला सार्थ अभिमान आहे। का अभिमान आहे? तर ज्या पक्षाने मला महिला म्हणून नेतृत्व करायची संधी दिली, ज्या पक्षाने मला महिला आरक्षण दिलं, ज्या आरक्षणावरती मी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आज निवडणुका लढवू शकते, मला निवडणुका लढवून मी चांगल्या रीतीने नगरपालिकेचं नेतृत्व करू शकते, मी पंचायत समितीचं नेतृत्व करू शकते, मी एका ग्रामपंचायतचं नेतृत्व करू शकते, हे मला स्वतःला सिद्ध करायचं। जी जागा उपलब्ध करून मिळाली ती आदरणीय पवार साहेबांमुळे, आणि त्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मला काम करत असताना अभिमान वाटतो। फक्त आरक्षण दिलं का? तर आरक्षणच दिलं नाही, तर सक्षमरित्या महिला म्हणून काम करण्याची संधी दिली आहे। एक सन्मानाची वागणूक महाराष्ट्रामध्ये आपल्याला मिळते, ती आदरणीय पवार साहेबांमुळे। साहेबांच्याच संकल्पनेतून राज्य महिला आयोगाची स्थापना करण्यात आली। विविध विषयांवरती आपल्या महिलांना कुठे जावं, आपण आपलं
आपल्या अडीअडचणी कुणाला तरी सांगता याव्या, आपल्या अडीअडचणी आपल्याला सोडवता याव्या म्हणून महिला आयोगाची निर्मिती करण्यात आली आणि ह्या महिला आयोगाच्या माध्यमातून आपल्या ज्या महिलांच्या तक्रारी असतील यांचं निवारण करण्याचं एक व्यासपीठ आपल्याला उपलब्ध झालं. साहेब संरक्षण मंत्री असताना आपल्या महिलांना सैन्य दलामध्ये आपल्याला काम करता यावं म्हणून 11% आरक्षण आपल्याला मिळालं, एक हक्काचं व्यासपीठ आपल्याला मिळालं. पोलीस भरतीमध्ये आपल्याला आपल्या हक्काचा महिला म्हणून तिथे काम करण्याची संधी मिळाली. एवढंच मिळालं का हो? तर जिथे महिला म्हणून आपण एका परिवारामध्ये जन्म घेतो, तिथून नंतर आपण लग्न होऊन दुसऱ्या परिवारामध्ये जातो आणि जर एखादा वाईट प्रसंग जर आपल्यावरती घडला किंवा एखादी घटना घडली आणि आपल्याला असं वाटतं की आता आपल्याला कोण आपल्या पाठीशी उभं राहील, अशा वाईट काळामध्ये आपल्याला आपल्या हक्काचं मिळावं म्हणून वडिलांच्या इस्टेटीमध्ये समान अधिकार मुलीला मिळावा हा देखील कायदा आदरणीय पवार साहेबांच्या माध्यमातून मिळाला. हा अधिकार खूप मोठा आहे, खूप मोठा आहे. आज पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये मला सांगा, सोपं आहे का हो? आज जी माता एकटी लढते ना, तिला ह्या अधिकाराचं महत्त्व माहिती आहे. पुरुष सोबत असताना लढणं खूप सोपं आहे, पण ज्या महिलेला एकटं लढावं लागतं तिला हा कायदा म्हणजे खूप मोठी आहे गोष्ट आहे. आपण ग्रामीण भागामध्ये ज्या ज्या महिला काम करत असतील, सहज आपण आपल्याकडे महिला येतात आणि आपल्याला म्हणतात, ताई दारूबंदी झाली पाहिजे किंवा आम्हाला प्रचंड त्रास होतो, आम्ही काय केलं पाहिजे. जो ग्रामसभेमध्ये ठराव करतात ना, जो आपण त्यांना सांगतो की तुम्ही ग्रामसभेमध्ये ठराव करा, 75% महिला एकत्र येऊन तुमच्या गावातली दारूबंदी झाली पाहिजे हा ठराव करा, हे देखील साहेबांच्याच संकल्पनेतनं हा झालेला कायदा आहे. आपल्या माता भगिनींना आपल्यासाठी झालेले कायदे किंवा आपल्या नेत्यांनी आपल्यासाठी महिला म्हणून काय कायदे केलेले आहेत हे देखील आपल्याला प्रत्येकाला माहिती नसतं. हे माहिती पडावं म्हणून एक उजाळणी या माध्यमातून मी इथे करते. बऱ्याच माता भगिनी माझ्या बचत गटामध्ये खूप चांगलं काम करतात. ही चळवळ कशी सुरुवात झाली माहिती आहे? ह्या चळवळीचे सुरुवात करणारेच आदरणीय पवार साहेब आहेत. आपण आज ग्रामीण भागामध्ये बचत गटांच्या माध्यमातून चळवळीतनं महिला नेतृत्व उभ्या राहत आहेत. आपल्या प्रत्येकीच्या घरामध्ये 2 घास तरी आपण हक्काने आपल्या मुलांना खाऊ घालू शकतो, हे व्यासपीठ दिलंय साहेबांनी. हे तळागाळापर्यंत आपल्याला पोचवायचं आहे. आपण हे करत असताना मला तुमच्याकडून एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही हे जे केलंय ते बोलायचं आहे, जे खरंच केलंय ते आपल्याला प्रत्येकापर्यंत पोचवायचं आहे आणि माझ्या माता भगिनी हे सक्षमरित्या पोचवतील याला मला विश्वास आहे. मला सांगा, इतर पक्ष किती सांगतात हो, किती आश्वासनं देतात, महिलांसाठी आम्ही हे करू, महिलांसाठी आम्ही ते करू. फक्त आश्वासन आहेत. तुम्ही बघितलंय का खरंच ग्राउंड भागावरती, ग्राउंड लेवलवरती किती काम झालंय? आज महिला आपण जेव्हा खाली काम करतोय तेव्हा आपल्याला किती घटना दिसत आहेत. महिला अत्याचार वाढलेला आहे आणि जर महिला अत्याचारावरती आपण जो शक्ती कायदा आणणार होतो, जर तो शक्ती कायदा आला असता तर माझ्या माता भगिनी सुरक्षित नसत्या. का आणत नाही? आज आम्हाला आरक्षणापेक्षाही असं वाटतंय की आम्हाला सुरक्षितता महत्त्वाची आहे. जे केंद्र सरकारने गेल्या 5 दिवसांमध्ये सांगितलं होतं, अधिवेशन घेऊन सांगितलं की आम्ही महिलांना आरक्षण दिलंय. आरक्षण नंतर द्या, पहिले आरक्षण तर आम्हाला महाराष्ट्रामध्ये आमच्या पवार साहेबांनी दिलंच आहे, पण आम्हाला एक सुरक्षित वातावरण सगळ्या महाराष्ट्रामध्ये नाही तर संपूर्ण भारतामध्ये पहिले द्या, कारण आम्हाला सुरक्षित वातावरणामध्ये जगण्याचा अधिकार आहे. आज बाहेर जाताना भीती वाटते की नाही हो? प्रत्येकीला वाटते. आज वातावरण कसं आहे? नाबालिग मुलींवरती अत्याचार होत आहेत. आज मणिपूर सारखी घटना आहे जी आपल्याला भारतामध्ये मान शर्मेने खाली घालणारी घटना आहे, की ज्या भारतामध्ये महिलांना आपण दुर्गा पूजा करतो, आपण देवींना माता म्हणतो, आपल्या भारताला आपण भारत माता म्हणतो, तिथे महिलांची किती अवहेलना होते की नाही?
त्याच्यावर काहीच कारवाई होत नाही. दिल्लीसारख्या ठिकाणी माझ्या पहलवान भगिनी एका खासदाराच्या, एका भारतीय जनता पार्टीच्या खासदाराच्या विरोधामध्ये आंदोलनाला बसतात, कुणी त्यांचा आवाज ऐकायला जात नाही. तुम्ही म्हणतात आणि बेटी बचाओ बेटी पढाओ. अरे ज्या माझ्या माता भगिनी रस्त्यावरती उतरल्या आहेत त्यांना संरक्षण हवंय, त्यांना पहिले संरक्षित वातावरण द्या. ही काळाची गरज आहे. आम्हाला उद्या उठताना असं वाटतं, घराच्या बाहेर जातानाही बाबांना माझे ते वडील काय म्हणतात, रात्री येताना सावकाशे, पहिले घरी पोहोचतेस की नाही, 10 फोन येतो. चिंता वाटते. आज वातावरणच तसं आहे. एक सुरक्षित वातावरणाची आपल्याला प्रत्येकाला गरज आहे. हे करत असताना मला तुमच्याकडनं खूप अपेक्षा आहेत. आजची परिस्थिती आपण मीडियावरती काय बघतो काय नाही, आपण थोडेसे महिला आहोत त्याच्यामुळे आपण भावनिक आहोत. तुम्हाला वाटतं तसं मलाही वाटतं. पण हे करत असताना आपण पवार साहेबांवरती जे प्रेम केलंय ना, मला माहिती आहे इथे समोर बसलेल्यांपैकी कोणी 30 वर्ष झाले पक्षासोबत काम करतायत, साहेबांसोबत काम करतायत, कोणी 20 वर्ष झाले, कोणी 10 वर्ष झाले साहेबांसोबत काम करतोय. आपण निष्ठेने एवढे वर्ष झाले पक्षासोबत काम करतोय. मला एकच अपेक्षा आणि एकच इकडनं तुम्ही शब्द देऊन जावा की आम्ही 30 वर्ष झाले साहेबांसोबत येत आहे, पण हा जो काळ आहे ना, ह्या 1 वर्ष आम्ही आता घरी थांबणार नाही. आम्ही तन मन अर्पण करून आमच्या पूर्ण संपूर्ण पक्षासाठी बाहेर पडू, हिमतीने बाहेर पडू आणि आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तळागाळापर्यंत कसा पोहोचेल ह्याच्यासाठी मेहनत घेऊ. मला इथून तुमचा शब्द हवा आहे, कारण महिला चांगल्या रीतीने प्रचार प्रसार करू शकतात. माझ्या रणरागिणींकडनं मला एवढाच शब्द हवा आहे, कारण आम्ही महिलांनी ठरवलं ना तर आम्ही सत्ता आणू पण शकतो आणि उलथवू पण टाकू शकतो. हा माझा विश्वास आहे आणि ते तुम्ही करणार. कारण आपण हिमतीने जे सांगतो ना, आम्ही साहेबांचे कार्यकर्ते आणि आम्ही अशा पक्षाचे कार्यकर्ते आहोत जिथे महिलांना सन्मान दिला जातो, जिथे महिलांना आदराची वागणूक दिली जाते आणि जिथे एक सुरक्षित वातावरण आम्हाला महिलांना दिलं जातं. ते आमच्या आदरणीय सुप्रियाताई असतील, जयंत पाटील साहेब असतील, पवार साहेब असतील, यांच्या नेतृत्वात आम्ही काम करतो. हे आपल्याला खंबीरपणे जेव्हा आपण सांगतो ना, तेव्हा आपलं देणं लागतं. साहेब खूप करतात. मला सांगा, परवाचा जो क्षण होता ना, तुमच्या काय माझ्याही मनाला बोचला. निवडणूक आयोगामध्ये साहेब तिथे गेले ना, अक्षरशः डोळ्यात आसू होते. कुणाला पटलं? कुणाला पटला तो क्षण? आपल्या 83 वर्षाच्या योद्ध्याला निवडणूक आयोगापर्यंत जे खेचलंय ना, ते माझ्या माता भगिनी काय कुणालाही पटलेलं नाहीये. तिथे साहेबांचं असणं हे हृदयाला रुतलं आणि त्याच दिवशी ठरवलं होतं, आता संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढायचं आणि हे आपलं वातावरण बदलवायचं. आणि त्याला मला तुमची साथ हवी आहे. फक्त बोलून होणार नाही. आपलं खालचं संघटन आपल्याला वाढवायचंय. आपल्या जिल्ह्यातल्या सगळ्या महिलांच्या जी संघटना आहे ती संघटना आपल्याला मजबूत करायची आहे. तुमचे अध्यक्ष, उपाध्यक्ष हे सगळं संघटन आपल्याला मजबूत करायचं आहे. तुमच्या सगळ्या याद्या मला इथे पाठवा. आणि फक्त इथेच नाही, तुम्हाला फक्त जिल्ह्याचं संघटन मजबूत करायचं नाहीये, तर गाव पातळीवरील आपलं संघटन आपल्याला मजबूत करायचं आहे. तुमच्या गावाला तुमचा एक महिला अध्यक्ष असला पाहिजे. गाव आपण प्रत्येक बूथवरती जी बूथ रचना केलेली आहे, मला माझ्या माता भगिनींकडनं अपेक्षा आहे की त्या बूथवरती जास्तीत जास्त तुमचं महिलांचं संघटन आणि तुमचा महिलांचा सहभाग असला पाहिजे. जर 20 लोकांचं एका बूथवरती संघटन असेल तर त्याच्यात निम्म्या माझ्या माता भगिनी असल्या पाहिजे. म्हणजे 10 पुरुष असतील तर 10 स्त्रिया असल्या पाहिजे. कारण आपण चुलीपर्यंत जाऊ शकतो. तुम्ही प्रत्येकाच्या चुलीपर्यंत जाऊन आपल्या पक्षाचा प्रचार प्रसार करू शकतात. पुरुष नाही करू शकत. आपल्याला घरात शिरायचंय, घरात चुलीपर्यंत जाऊन आपल्याला पक्षाचं ध्येय धोरणं सांगायची आहेत. त्याच्यामुळे बूथ रचनेवरती देखील तुम्ही लक्ष द्या. बूथ रचनेमध्ये निम्म्या महिला आपल्या असल्या पाहिजे. ह्या तऱ्हेचं ग्रामीण भागापर्यंत आपलं नियोजन झालं पाहिजे. आणि तुम्हाला जिथेही आवश्यकता वाटेल तिथे मी आहे ना. तुम्ही मला आवाज द्या, मी तुमच्यासाठी उभी राहायला तयार आहे. तुम्ही मला सांगा, ताई आम्हाला इथे मदत लागते.
1 महिना झाला माझी निवड झाल्यावरती बऱ्याच जणींनी अनुभवलं असेल, तुम्ही मला फोन केला तरी मी तो फोन उचलते, तुमचा फोन मी नंतर रिप्लाय करते. मला संपर्कात राहायला आवडतं. तुम्ही त्या निमित्ताने आम्हाला सांगा की मला इथे मदत लागते ताई तुमची, तुम्ही मला सांगा किंवा मार्गदर्शन करा. आणि ताई आहेतच. ताईंनी दौऱ्याला सुरुवात केली. खरं सांगते, ताईंची भाषणं अप्रतिम होती सगळी जी आम्ही ऐकले. ताईंचं संघटन, ताईंचं स्वभाव हा अप्रतिम आहे. आणि मला सांगा, हे जेव्हा सगळे फिरतायत तेव्हा आपण गप्प बसून चालणार आहे का? आपण प्रत्येकाने ग्रामीण भागापर्यंत पोचावं. शहरी भागात असेल तर बूथ रचनेपर्यंत, प्रत्येक प्रभागापर्यंत जाऊन तिथे प्रभाग रचना करा, तिथला अध्यक्ष नेमणूक करा. अध्यक्ष निवड झाल्यानंतर तुम्ही त्यांच्या मिटिंगा आयोजित करा. मिटिंगा आयोजित केल्यानंतर तिथले जे स्थानिक पदाधिकारी असतील त्या पदाधिकाऱ्यांच्या सोबत घेऊन एक मेळावा आयोजित करा. लोक तयार येतो, तुम्ही फक्त पोचले पाहिजे. लोक आपली येण्याची वाट बघतायत, तुम्ही बाहेर पडा. आणि मला विश्वास आहे तुम्ही त्यातनं बाहेर नक्कीच, घरातनं सगळे बाहेर पडूया. कारण 1 वर्ष सगळ्या निवडणुका आहेत. या निवडणुकीची आपण तयारी करायची आहे. आणि ह्या निवडणुकीत हे तर नक्कीच दाखवून देऊ. दाखवायचं ना? आपल्या माध्यमातून चांगलं संघटन आपण नक्की करूया. साहेबांना देखील मनापासून आभार व्यक्त करते, कारण नेते मंडळींनी खूप मोठ्या विश्वासाने माझी नियुक्ती केली आहे. नक्कीच जास्तीत जास्त महाराष्ट्र पिंजून काढण्याची माझ्या माध्यमातून मी प्रयत्न करेल. संघटन मी लहानपणापासून शिकले. फार नवीन शिकण्याची मला गरज नाही, कारण ज्या पक्षातनं मी आले त्या पक्षामध्ये मी तळागाळापासून काम करण्याचं मी शिकले. मला माहिती आहे संघटन कसं करायचं आहे. मला लागणारी ती फक्त तुमची साथ. आणि एकच जाता आता विनंती करेल, फार कठीण नाही आहे, संभ्रम मनात ठेवू नका. तुम्ही ठरवलं ना तर तो आपण बाहेर पडलो तर सगळं करू शकतो. संभ्रम मनातनं सगळा काढा. सगळी लोक आपली सोबत आहेत. आणि सगळ्या महिला, मी आत्ता महाराष्ट्रातल्या सगळ्या तालुका अध्यक्ष असतील यांच्या बऱ्यापैकी मी संपर्क करतेत ना, सगळे जिथल्या तिथे आहेत. सगळ्यांचं एकच वाक्य मला ऐकायला मिळतं, ताई आम्ही साहेबांसोबत आहे. खूप चांगलं आहे. फक्त वेळ देण्याची गरज आहे, तुम्ही ती द्याल हीच अपेक्षा करते.